चोरी, घरफोडी आणि लुटमारीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपींसह तिघांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीच्या चौकशीत घरफोडी आणि चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून सुमारे 1,25,000 रुपये किमतीची मोटरसायकल तसेच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 7 ऑगस्ट रोजी रात्री योगेश्वरी अपार्टमेंट परिसरात घरफोडी करून टेप रेकॉर्डर चोरीला गेल्याची तक्रार सुनील रवींद्र यांनी जवाहरनगर पोलिसांकडे दिली होती। घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास करत शेख आदिल शेख जावेद आणि अरफात शेख अतिक शेख यांना ताब्यात घेतले। न्यायालयाने दोघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर चौकशीत त्यांनी इतर गुन्ह्यांची कबुली दिली। आरोपींनी कृषी विभाग कार्यालय उल्कानगरी येथून इन्व्हर्टर बॅटरी चोरी केल्याचं तपासात समोर आलंय। या गुन्ह्यात अर्जुन केसरसिंग राजपूत याचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। तसेच सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जैन शाळेजवळील लॉर्ड हॉल परिसरातून तांब्याची आणि पितळी भांडी चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या चोरीच्या गुन्ह्यात फरार आणि तडीपार आरोपी आमिर आयुब शेख तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेले शेख रिजवान शेख रहमान आणि जाहेद बागवान यांचा सहभाग असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। याशिवाय पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजेश नगर बायपास परिसरातील घरफोडीचा गुन्हाही उघडकीस आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार शेख आदिल विरोधात चोरी, घरफोडी आणि लुटमारीचे 5 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर फरार आरोपी आमिर आयुब शेख याच्या विरोधात 10 पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असून ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या नेतृत्वात करण्यात आली आहे। गुन्हे उघडकीस आणण्यात अनिल भाले, देगलूर उपाध्याय, मारुती गोरे आणि राजू शिंदे यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। चोरी, घरफोडी करणारी एक टोळी आहे। ती टोळी पकडून त्यांच्याकडून गुन्हे कबूल झालेले आहेत आणि त्याचबरोबर माल चोरीला गेलेला माल पण रिकव्हर झालेला आहे। यामध्ये जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पीआय कोणी सचिन कुंभार, गोरे आणि त्यांचा पुरा स्टाफ यांनी खूप कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे। सीसीटीव्ही फुटेजचा आपण घरफोडी झाल्यानंतर सीसीटीव्ही पाहतो, जवळपासचे त्या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत एक दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 3:30 वाजता सुमारास योगेश्वरी धनसमृद्धी अपार्टमेंट किवनसरा पार्क येथे घरफोडी झाली होती। त्यात टेप रेकॉर्ड आणि इतर काही वस्तू चोरीला गेल्या होत्या। त्या सीसीटीव्ही फुटेजवरून जवाहरनगर पोलिसांनी 3 आरोपी निष्पन्न केले। त्यापैकी एक आरोपी सराईत गुन्हेगार होता। त्यात घरफोडी आणि लुटमारी त्यासारखे गुन्हे आहेत त्याच्यावर। हा आरोपी शेख आदिल शेख जावेद, राहणार शंभूनगर, अराफत शेख अतिक शेख, राहणार देवानगरी या 2 आरोपीला जवाहरनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। पीसीआर मध्ये त्यांनी आणखीन एक साथीदार त्यांचा जावेद बागवान यांच्याबद्दल माहिती सांगितली। पीसीआर मध्ये असताना त्यांनी इतर गुन्हे जे केले होते त्याच्याबद्दल कबुली दिलेली आहे। जसं जवाहरनगर पोलीस स्टेशनला दाखल कृषी विभाग कार्यालय उल्कानगरी इथे इन्व्हर्टर आणि बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या घरफोडी करून, त्याच्याबद्दल त्यांनी कबुली दिली आहे आणि गेलेला मुद्देमाल पण त्यांनी काढून दिलेला आहे। त्या कृषी विभागाच्या चोरीमध्ये त्यांनी हा जो मेन आहे शेख आदिल शेख जावेद यांनी अराफत शेख आदिल शेख सोबत करताना आणखीन एक त्याचा साथीदार आहे अर्जुन केसरसिंग राजपूत, याला पण सोबत घेऊन तिघांनी मिळून ती केलेली आहे। प्रत्येक वेळी हा मेन आरोपी आहे शेख आदिल शेख जावेद हा काही साथीदार बदलतो, काही तेच साथीदार ठेवतो। त्यांनी या तपासात आणखीन सातारा पोलीस स्टेशन आणि पुंडलिक नगर पोलीस स्टेशन येथील गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि तसेच सातारा पोलीस स्टेशन मध्ये जैन शाळेजवळ एक लॉर्ड हॉल आहे, तेथील तांबे आणि पितळ्याचे जुने जे भांडे होते अँटिक त्याची चोरी झाली होती, त्याची कबुली दिली। त्यात यांनी शेख आदिल आहे, त्याच्यात सोबत एक तडीपार आरोपी आमिर आयुब शेख आहे, त्यानंतर रिजवान शेख आहे आणि जाहेद बागवान असे 4 जण असल्याची त्यांनी आदिल शेखने कबूल दिलेली आहे। शेख आदिल आणि त्याच्या इतर साथीदारांनी ज्याच्यात राजपूत आहे शेख आदिल स्वतः आणि जावेद बागवान यांनी पुंडलिक नगर मध्ये राजेश नगर मिड बायपास इथे पण एक घरफोडी केली आणि ती पण त्यांनी कबुली दिलेली आहे। त्या पद्धतीने त्यांनी त्या कबुलीनामा दिला, तसेच त्या प्रत्येक ठिकाणी ते सीसीटीव्हीच्या आधारे पण ते निष्पन्न होत आहे।
याबद्दल याच्यात आपण गुन्हेगार जे आहेत त्यांचा अभिलेख तपासला. आता सराईत गुन्हेगार शेख आदिल शेख जावेद राणा शंभूनगर यांच्यावर चोरी, घरफोडी, लुटमारीचे 5 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यात एक आमिर आयुब शेख याच्यावर पण चोरी, घरफोडी इतर 10 गुन्हे गंभीर गुन्हे दाखल आहे. महत्वाचं याला तडीपार केलेला आहे. हा गंभीर स्वरूपाचा आरोपी आहे. गंभीर गुन्हे दाखल असलेला शेख रिजवान शेख रहमान यांना आम्ही पुण्याहून पकडून आणलेला आहे. सध्या तो दुसऱ्या गुन्ह्यात आम्ही अटक केला 394च्या लुटमारीच्या. तो आता हर्सुल जेलमध्ये, त्याला पण याच्यात आम्ही तपासात घेत आहे. माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, DCP झोन 2 रत्नाकर नवले सर यांच्या मार्गदर्शनात आमचे PI जवाहरनगरचे PI सचिन कुंभार यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्यास त्यांच्यासोबत पोलीस हवालदार अनिल भाले, पोलीस हवालदार देगरूर, महिला पोलीस हवालदार उपाध्याय आणि महत्वाची कामगिरी बनणारे पोलीस हवालदार मारुती गोरे व राजू शिंदे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो.